मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. चॅप्टर खूप घाणेरडा आहे. बरेच विद्यार्थी सोडून देतात, म्हणतात की चॅप्टर एवढा मोठा आहे, वेटेज पण काही खास नाही आहे म्हणणार. 6 मार्कांचं वेटेज, 7 मार्कांना छोटे छोटे चॅप्टर दिल्यात, हा 6 मार्कांचा आहे. तर तुम्ही चॅप्टर सोडण्याऐवजी जे मी तर क्वेश्चन सांगतोय, पॉइंट सांगतोय ते करून चला. कमीत कमी तेवढे करा, क्वेश्चन ह्यातनं येणारच आहे. पहिला ऍज युजल आपल्याकडे काय डेफिनेशन्स आहेत, कुठले? सोलेनॉइड, टोरॉइड, लॉरेन्झ लॉ आणि मॅग्नेटिक फोर्स. हे काय आहेत? परा मॅक्सिमम काय येत आहेत? लॉरेन्झ आणि मॅग्नेटिक फोर्स येणार आहे. डेरिवेशन कुणाबद्दल येत आहे? सायक्लोट्रॉनचं. तुम्ही म्हणा सायक्लोट्रॉन मध्ये काय येणार आहे? पिरियड आणि व्हेलॉसिटी. जर का डेरिवेशन नाही आहे तर न्यूमरिकल बाळांनो येणारच आहे. हे सोडू नका. आणि ह्यांच्यावर प्रेम आहे. काय कुणाचं एक्सप्रेशन आहे? मॅग्नेटिक फोर्स. आणि कुणासाठी पाहिजे? स्ट्रेट वायर. इतक्या वेळा ह्यांना प्रेम आहे ह्या पॉइंट वरती, न्यूमरिकल बरोबर डेरिवेशन टाकणारच आहेत. म्हणजे मिक्स काहीतरी येईल. त्याच्यानंतर आपल्याकडे पॉइंट काय? डायग्राम. कुठलं? एमसीजी, मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. सस्पेंडेड टाईप आहे. फिगर करून चला. फिगर म्हणणार पुस्तकातली घाणेरडी वाटत्या. कुठली पण फिगर करा, जुन्या पुस्तकांमधले वगैरे केला तर काय हरकत नाही, सोपी आहे. त्याच्यानंतर एम्पियर लॉ. एम्पियर लॉ किंवा फोर्स ऑन अ मॅग्नेट, काय स्ट्रेट वायर वगैरे तिथं येतोय. आणि तुमच्याकडे आहे मॅग्नेटिक फील्ड काढायला, सोलेनॉइड आणि टोरॉइड. इथं ही न्यूमरिकल्स आहेत. म्हणजे हे जे पॉइंट आहेत ना, तुम्ही चॅप्टर कितीही घाणेरडा वाटू दे, एवढे करायचेच आहेत. आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी टोटल 150च्या राऊंड आहेत ना, टेलिग्राम चॅनल वरती दिलेलेच आहेत, ते करून घ्या. काही झाले हे क्वेश्चन सोडायचे नाही आहेत, तुम्हाला इझिली 6 मार्क्स मिळणारच आहेत.